हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वादग्रस्त मंत्री, भ्रष्टाचार, हनी ट्रॅप सारख्या मुद्द्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभर आंदोलन। उद्धव ठाकरे दादरमध्ये सहभागी होणार, तर दिल्लीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? त्यांना कुणी गायब केलं का? कपिल सिब्बल यांच्यानंतर संजय राऊतांकडून प्रश्नांची सरबत्ती, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे दावे म्हणजे सलीम जावेदच्या गोष्टी, देवेंद्र फडणवीसांकडून खिल्ली। तेव्हाच पोलीस आणि निवडणूक आयोगाला का कळवलं नाही? मुख्यमंत्र्यांचा सवाल। गरज पडली तर शस्त्र हाती घेऊ, दादरच्या कबुतरखान्यावरून जैन मुनींची भाषा आक्रमक, तर ज्यांना कबुतर आवडतात त्यांनी घरात पाळावीत, मनीषा कायंदेंचा पलटवार। 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीतले कत्तलखाने आणि मांस विक्री बंद ठेवण्याचं पालिकेचं फरमान। बापाचं राज्य आहे का? मवियाचा सवाल, तर शिंदेंच्या शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांचा मवियावर पलटवार। शिंदेंसह मराठा नेत्यांना संपवण्याचा फडणवीसांचा डाव, जरांगेंचा गंभीर आरोप। मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट, गोव्यातील ओबीसी मेळाव्यात शिदल्याचाही निशाणा। बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी, 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचं स्वरूप, इतर तालुक्यात मात्र पावसाची प्रतीक्षा। पुणे ते नागपूर वंदे भारतला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा, 14 ऑगस्ट पासून प्रवासाला सुरुवात। सांस्कृतिक राजधानी ते उपराजधानीमधलं अंतर अवघ्या 12 तासांवर। मुंबईतील लालबाग परिसरात बाप्पाच्या आगमनाची लगबग, तर पुण्यात गणेशोत्सवाच्या देखाव्यात ऑपरेशन सिंदूरचा बोलबाला। भारत आणि पाकिस्तान करणार अरबी समुद्रात एकाच वेळी कवायती, उद्या आणि परवा सागरी कवायती करणार असल्याची दिली एकमेकांना कल्पना। सरावासाठी निवडलेल्या दिवसांचा योगायोग की आणखी काही, यावर तर्कवितर्क। 1971 मध्ये पाकिस्तानी युद्ध कैद्यांच्या छावणीतून धाडसी पलायन करणारे निवृत्त ग्रुप कॅप्टन दिलीप कमलाकर परुळकर यांचं निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।